महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। या शुभेच्छा देताना त्यांनी डबल इंजिन सरकारच्या कामगिरीबाबत विश्वास व्यक्त करत काही ठळक मुद्द्यांवरही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील विकास कामावर प्रकाश टाकला। त्यांनी म्हटले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात कामगारांच्या हितासाठी महत्त्वाचे कायदे लागू करण्यात आले आहेत। कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारच्या धोरणाची माहितीही दिली। बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात विकासाला नवे वळण मिळत आहे। त्याचबरोबर पाकिस्तानशी संबंधित मुद्द्यावरही त्यांनी ठाम भूमिका घेतली। राज्यातील प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाच्या तत्वानुसार कारवाई केली जाईल। राज्य सरकार कायदा सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध आहे आणि बेकायदेशीर कृतीला क्षमा केली जाणार नाही। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। नागपूर शहरामध्ये माननीय मुख्यमंत्री आहे, माननीय नितीन गडकरीजी आहेत। ज्या नितीन गडकरीजींनी नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर बनण्याचा निर्णय घेतला, या विदर्भ महाराष्ट्राला या देशातला क्रमांक 1 राज्य बनण्याकरता देवेंद्रजींच्या मागे नितीनजी उभे आहेत आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाचं चित्र पालटण्याचं काम मान्य नितीनजी मोदीजी सोबत करतायत। पण हे शहर नितीनजी गडकरींचं आहे, शहर देवेंद्रजींचं आहे। या शहरात ज्या पद्धतीने मागच्या वेळी घटना घडली, त्या घटनेमध्ये पोलीस आयुक्त आणि त्यांच्या टीमनं केलेलं काम हे मी विसरू शकत नाही। मी पोलिसांचं अभिनंदन करतो। पुढच्या काळामध्ये मात्र नागपूरमध्ये आपल्याला अलर्ट राहून अशा पुन्हा कारवाया नागपूरमध्ये होण्याची काळजी आपण सर्व घेतली पाहिजे।